लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। चुंचाळे घरकुल योजनेतील समस्या सोडवा, समाजसेवक प्रशांत खरात यांचे विभागीय अधिकाऱ्यांना आवाहन। बातमी नाशिक येथून। चुंचाळे येथील घरकुल आवास परिसरातील समस्या सोडवण्याबाबतचे आवाहन समाजसेवक प्रशांत खरात यांनी विभागीय अधिकाऱ्यांना केले आहे। परिसरात वाढत चाललेली अस्वच्छता, अंधार आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त झाले असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून गटारी अनेक दिवसांपासून साफ न झाल्याने डेंग्यूसह इतर रोगांचा धोका वाढला आहे। परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे। याचबरोबर सुमारे 13 ते 14 हजार लोकवस्ती असलेल्या या परिसरातील शाळांच्या वर्गखोल्यांना तडे गेल्याचे यावेळी दिसून आले। गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाणी निचरा यंत्रणेची पाहणी व दुरुस्ती न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे। यामुळे परिसरात दुर्गंधी, माशा व डासांचे प्रमाण वाढले आहे। रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे। बंदरीबाबत त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी प्रशांत खरात व अफसाना शेख, शिरीन शेख, अयोध्या गोटे, आरती यादव, ज्योती दाभाडे व परिसरातील नागरिकांनी केली आहे। हायवे साहेब, तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाहीये। ही 100 बहुतेक आता झाले असं 1 वर्ष, हे अजून पण कोणी बंद पण नाही केलेलं आहे। सगळं पाणी वगैरे तुम्ही बघू शकता, सगळं बघू शकता तुम्ही। हे जे लहान लहान मुलं आहे एवढे आजारी पडताय, दवाखाना म्हणजे इकडं अवेलेबल पण नाहीये आणि तुम्ही सुविधा पण नाही केलेली। ह्या घरकुलला जे लहान लहान मुलं एवढे आजारी पडताय ना, तुम्ही त्यांच्यावर लक्ष पण देत नाहीये। एकदा तुम्ही येऊन इकडे बघून घ्या, लक्ष द्या, मला आमच्याकडे लक्ष द्या। हे बंद झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? हे बंद झालंच पाहिजे। एकदा तुम्ही येऊन बघून घ्या, हे बंद करून टाका। जर आम्ही आजारी झालो तर त्याचं कुठं जायचं? आम्ही 100 फुटतंय, पाणी तुंबतंय, पाणी शिरायचे मोठं घेऊन कुठं जायचं? आम्ही पाण्यामुळे माझं डोकं बी फोल्ड होतं लोकांनी। 4 टाके पडेले, कंप्लेंट झाली, काहीच नाही, त्याला कोणी लक्षच देत नाही आमच्याकडं, काही दखल घेत नाही लोक। माननीय विभागीय अधिकारी साळवे साहेब येत नाही, मॅडम येत नाही, आम्ही अर्ज केला, तात्काळ यावर आपण लक्ष घालून कारवाई करण्यात यावी। हे बघा, इथं सुधरावा, मग पुढे बघू काय करायचं। साळवे साहेब, असं थांबा म्हणजे बघा, असं म्हणजे ते असं नका करू, आपण हे बघू राहिलो, दाखवायचंय ना हे त्यांना। साळवे साहेब, हे बघा आमच्या मुलांचं आरोग्य धोक्यात आहे। ते किती घाण आणि कचरा आहे, ते पाण्याची व्यवस्था आणखी तुम्ही लावलेली नाही, वास येते, मुलं इथून फिरत आहेत आणि तिथून कीटाणू ते बाहेर येत आहेत, तरी पण तुम्ही इथे आले नाही आणि इथे लक्ष पण दिलेले नाही। हे पाहून काय किती घाण आहे। नमस्कार, मी आरती यादव। मी इथे राहते। माझ्या घराच्या खालून माझ्या घराखालनं हे पाणी येतंय, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय आणि आम्ही आजारी पडतोय। आम्हाला म्हणजे इथून निघून जाण्याची वेळ आली। आता आम्ही कुठं जायचं पुन्हा? आता आम्ही शांतीनगरवरनं इथं आलो, आता इथून कुठं जायचं तुम्हीच आम्हाला सांगा आणि पाण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करा। नमस्कार, मी प्रशांत खरात। आज घरकुलमध्ये 25 नंबर आणि ही किती नंबर आहे? 23 नंबर या इमारतीमध्ये अक्षरशः सांडपाण्याने एकदम माहोल खराब केलेला आहे आणि ह्या पूर्ण नागरिकांचं आणि मुलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। तुम्ही बघत असाल की सांडपाणी एकदम राजरोसपणे एकदम मोठ्या प्रमाणात सोडलेलं जात आहे। पूर्ण चेंबरची लाईन फुटलेली आहे, ब्लॉकेज झालेले आहेत, पाईपलाईन तुटलेली आहे। परंतु महानगरपालिकेला वारंवार निवेदन देऊनही यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना आतापर्यंत करण्यात आल्या नाहीत। तर हे नवीन विभागीय अधिकारी साळवे साहेब, आपणास मी व्हिडिओ पाठवलेला आहे, आपण यावर तात्काळ दखल करून लक्ष घालून हे सांडपाणी आणि चेंबरची व्यवस्था करण्यात यावी आणि आमच्या नागरिकांच्या आरोग्य जपण्याचं काम आपण करावं। आपली जिम्मेदारी आहे ती आपण निभवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे। तात्काळ यावर आपण उपाययोजना राबवून आमच्या घरकुल रहिवाशांचं आरोग्य वाचवावे ही आपणास विनंती। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.